बीडमधलीच आणखीन एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या खोक्याला अटक केल्यानंतरचे फोटो सुद्धा आता समोर आलेले आहेत। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या खांद्यावर एक बॅग दिसतेय। सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं प्रयागराजमधनं बेड्या ठोकल्यात। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही अधिकृत माहिती जारी केलेली आहे। वाल्मिक कराडचे कारनामे समोर आल्यानंतर आता सतीश भोसले आणि त्या अनुषंगानं त्याच्यावर झालेल्या कारवाईची जोरदार चर्चा आहे। कॅमेऱ्यासमोर येत मुलाखत देणारा हा खोक्या गेले काही दिवस फरार होता। बीड पोलिसांनी आता खोक्याला प्रयागराजमधून अटक केलेली आहे। माज दाखवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याचा पहिला फोटो आता समोर आलाय। सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा। बीड में उसे कब लाया जाएगा? बीड में अभी ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में ला लिया जाएगा। आनंद आहे। खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोक्या शोधावा म्हणजे आनंद होईल। ते सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे। शोधलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।